ॲक्च्युली तू जर म्हटलं असतं तर कल हो नावाचं रेफरन्स दिला असतं तर मी हालत एंट्री घेतली असती. पण फारच बरं वाटतंय. एकतर मी सगळेच मराठी चॅनल बघते आणि झीच्या सगळ्या मालिका मला माहिती आहेत. आत्ता झालेल्या, आता येणाऱ्या आणि आता आलेल्या. त्याच्यामुळे मला योग नव्हता आला, तर हा योग खूप वर्षांनी जुळून आला आणि झी मालिकेने म्हणजे झीची मालिका करते म्हणून त्यांनी मला हा योग जुळून आणून दिला, म्हणून त्याचे मी खूप आभार मानते उलट. इंटरव्ह्यूची सुरुवात कशी व्हावी तर इंटरव्ह्यूची सुरुवात अशी व्हावी की नाही ना ब्रेक नको घेऊ रे आपण करूया फटाफट म्हणजे जिथे आम्हाला वाटतंय की ताई तुम्ही ब्रेक घेताय का चहा पाणी घेताय का तिकडे ताई असे बोलतात की अरे नको रे चल रे तू करूया करून अशाच एनर्जेटिक आणि आम्हालाही सुद्धा लाजवणाऱ्या आमच्या एनर्जीला लाजवणाऱ्या सुलभाताई माझ्यासोबत आहेत. मला सुलभा आई आजी बोलण्यापेक्षा मला ताई बोलायला आवडेल कारण का मोठ्या बहिणीसारखीच आहेस तू मला असं बोलायला हरकत नाही. एक खूप खूप मोठी बहीण येस येस खूप खूप मोठी बहीण. खरंच म्हणजे असं नाही की एक खरंच खूप कोइन्सिडन्स झाला. काल कल हो ना हो बघत होतो आणि कल हो ना हो मधली तुझी ती भूमिका आणि ती आज देखत कधीही लागला ना तरी तो जो पॅच आहे ना तो पॅच मॅडम अजूनपर्यंत तसाच आहे. तो अजूनपर्यंत न विसरणारा असा आहे आणि आज तुमच्यासोबत गप्पा मारायची संधी मिळते. मित्र म्हणून की सर मी खरंच खूप ब्लेस्ड आहे की चला फक्त एक रात्र झाली आणि एका रात्रीनंतर आपण भेटतोय. किती भारी वाटते की पुन्हा एकदा मित्र बोल की पुन्हा एकदा की मित्र जसं तुम्ही प्रेस कॉन्फरन्सला बोलाल की मित्र नौखी आहे. माझं पहिलं पदार्पण आहे झी मराठीवर मालिका क्षेत्रामध्ये. किती ब्लेस्ड वाटतं आणि कारण का जसं तुम्ही बोलात की झी मराठी सगळ्या मालिका मी बघायचे आणि आपण सगळेच बघतोय. काय सांगाल एकंदरीत सगळ्याबद्दल? ॲक्च्युली तू जर म्हटलं असतं तर कल हो नावाचं रेफरन्स दिला असतं तर मी हालत एंट्री घेतली असती. पण माईकच पडला असतं माझ्या. नाही नाही, असं काही काही भूमिका असतात, छोट्या असतात, त्याच्यात एवढे मोठे कलाकार असतात, पण एक एक योग येतो जुळून की प्रेक्षक डोक्यावर उचलून देतात आणि तसंच दिग्दर्शक आणि हे पण करतात. पण मला नाही, नाही. पण मला नक्की फारच बरं वाटतंय. एकतर मी सगळेच मराठी चॅनल बघते आणि झीच्या सगळ्या मालिका मला माहिती आहेत. आत्ता झालेल्या, आता येणाऱ्या आणि आता आलेल्या. तर काय होतं की आपलं मी जरी स्वतः केलं नसलं तरी एक जो बॉन्ड असतो त्याच्यामध्ये तो आधीपासून आहे. त्याच्यामुळे आणि मला मराठीमध्ये माझी मातृभाषा आहे तर मला करायचंच होतं काम. पण काय झालं, एक तर नाटकात करता नाही आलं मला कारण शिकवत होते मी 25 वर्ष, मग दौरे वगैरे शक्य नव्हतं. आणि जेव्हा जेव्हा मराठी इथे करायचं काय झालं तेव्हा माझं काही ना काहीतरी आधी चालू होतं. मग दोन दोन म्हणजे शिकवणं आणि मालिकेमध्ये काम करणं. कारण डेली सोप सुरू झाल्यावर जास्त प्रॉब्लेम व्हायला लागले. पहिल्यांदा ठीक होतं, वीकली होतं त्याच्यामुळे तुम्ही वेळ काढू शकत होता. पण हे आणि कुटुंबाचे तुम्ही एक भाग असलात, सदस्य असलात की मग आणखीनच काम असतं तुमचं. म्हणजे तुमचं जास्त काम नसेल तरी तुम्ही इथे असता म्हणजे तुमचा प्रेझेंट. पण त्याच्यामुळे मला योग नव्हता आला, तर हा योग खूप वर्षांनी जुळून आला आणि झी मालिकेने म्हणजे झीची मालिका करते म्हणून त्यांनी मला हा योग जुळून आणून दिला, म्हणून त्याचे मी खूप आभार मानते उलट. म्हणजे नाही तर राहिलेच तर माझं मराठी मालिका. नाही पण ते आम्हाला आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे की पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही छोट्या मालिकेवर छोट्या पडदा मित्र म्हणून की मालिका छोटा पडदा मोठा पडदा असं काहीच नसतं असं बोलायला हरकत नाही. खरंच हे सगळ्यात जवळचं माध्यम तर मालिकाचं माध्यम आहे असं बोलायला हरकत नाही. झी मराठीसारख्या वाहिनीसोबत तुम्ही आता संलग्न झाला ते खरंच खूप गोड मालिका आमच्यासाठी तुम्ही घेऊन आलात. तुम्ही तुमची संपूर्ण टीमबद्दल नाही विचारणार मी तुम्हाला विचारेन की टीमचे एफर्ट्स तर असतात पण एक असतो ना की स्क्रिप्ट हातामध्ये आल्यावर ना कलाकाराला भाई कळतं की ह्याच्यामध्ये काय होणार आहे. तुमच्या भूमिकेतला असा कोणता स्पार्क तुम्हाला वाटला एक कलाकार म्हणून की बाबा मला इथे काम करायचंच आहे आणि मला आता ऑन रोल यायचंच आहे? मी खरं सांगू का, भूमिका आपण नंतर सुरू करतो. पण भूमिका ज्यांनी दिले किंवा जे जसं कॅप्टन ऑफ द शिप मी डायरेक्टरला म्हणते, ज्यांच्यावर मी काम नव्हतं केलं चंदू सरांबरोबर किंवा हेमंतजी बरोबर ॲज अ ते पहिलंच आहे त्यांचं प्रोड्युसर म्हणून, पण माझी अशी वेळ कधी नव्हती आली. 2-3 कलाकारांबरोबर मग त्यांची माझी ओळख होती. जसं सुबोधय, किशोरी आहे, तेजू आहे, ते पण खूप म्हणजे असं खूप काम केलं आहे असं नव्हतं. पण काही काही वेळेला कसं होतं आणि मी काय एकतर डायरेक्टरची आर्टिस्ट आहे मी आणि मी असं स्पॉन्टेनियस जे काय माझ्या मनात येईल ना, जे काय बरं वाटेल ना ते माझं पटकन केलं जातं. म्हणजे असं नाही मी विचार करत अरे बापरे हे करायचं का की प्रॅक्टिकली मग असं मग नको हे नाही जुळतंय. इथे फक्त एवढंच होतं थोडंसं की ठाण्याला शूट सेट असेल आमचा आणि मी अंधेरीला यारी रोडला राहते वर्सोवायला. त्याच्यामुळे फक्त ते डिस्टन्सचं मला थोडंसं हे होतं. पण लोकांना भेटल्यावर आणि किंवा त्यांच्याशी फोनवर बोलल्यावर असं मला वाटलं नाही केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की मराठी केलं नाही म्हणून केलं पाहिजे असं नाही, पण कुठेतरी मनामध्ये असं आलं. आणि मग जेव्हा भेटली आहे सगळ्यांना म्हणजे तेव्हा तर इतकं बरंच वाटलं की बरं झालं आपण हे घेतली म्हणून असं. म्हणजे त्यांच्या
ती जी वीण आधीच सुरू झाली होती माझी आणि मग ती आणखीन घट्ट होत गेली जेव्हा जेव्हा नक्कीच तीच विन आता आम्हाला मालिकेमधून सुद्धा बघायला मिळणार आहे. तुर्तास मी ते थांबतो, कारण का जेव्हा आपण सेटवर भेटू ना तेव्हा खरंच खूप गप्पा रंगतील, तेव्हा मला खूप काही किस्से कळतील सुद्धा. आत्ता तर आपल्या प्रोमोचं लॉन्च झालं आहे, तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद मॅडम आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. मॅडमने ताई आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मला पण बरं वाटलं आणि खरंच आहे, कारण एकदा सुरू होईल ना तेव्हा जास्त, कारण आम्ही पण आता नवीन नवीन रोज सरांकडून आम्ही अजून शिकतोय, बाकी कलाकारांकडून शिकते मी, तर अजून सूर पकडायला हळूहळू आम्हाला वेळ लागेल. पण त्याच्यानंतर मला असं वाटतं जास्त मजा येईल, की कारण तोपर्यंत काही काही किस्से पण घडलेले असतील आणि आमच्या कॅरेक्टरमध्ये प्रत्येकाला त्याच्यामध्ये एक जम पण बसलेला असेल आपलं, तर आपण नक्की गप्पा मारू. तेव्हाच आम्हाला ते किस्से ऐकायला मजा सुद्धा येईल. तोपर्यंत खरंच पुन्हा एकदा खरंच धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मी सगळ्यांचे म्हणते, तुझे पण आणि सगळ्या प्रेक्षकांचे पण. नमस्कार. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.